भरपूर असा पाऊस पडतो, कळत नाही हिवाळा आहे की पावसाळा आहे तेच काही समजत नाही आहे. कालपासून असाच पाऊस चालू आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळी सकाळी बघू शकता किती पाऊस पडतो आहे आणि इकडे मी थोडासा माझ्यापुरता चहा ठेवला आहे. आणि इथे बघू शकताय जे आम्ही दूध विकत आणतो ना त्याची साय किती जाड येते, त्याच्यामुळे लोणी पण छान निघतं. त्यानंतर चहा वगैरे घेतल्यानंतर ना देवपूजा करायला घेतली, कारण सकाळी बराचसा वेळ होता मला देवपूजेसाठी. मी दर दिवशी देव घासत नाही, तर 1-2 दिवस आड करून मी देव घासत असते. आणि आज शनिवार आहे आणि डब्याची काही घाई नाही आहे, त्यांना सुट्टी आहे ना, तर म्हटलं देव वगैरे घासून छान अशी स्वच्छ देवपूजा करून घेऊया. आणि हे जे तांदूळ मी तुम्हाला आत्ता दाखवले ना, अन्नपूर्णा देवी मी त्याच्यामध्ये वाटीमध्ये ठेवते. आणि ते जे तांदूळ असतात ते पक्ष्यांसाठी मी ठेवते. म्हणजे पक्षी म्हणजे कोण, खिडकीमध्ये 2 चिमण्या रोज येतात, त्यांच्यासाठी मी ते ठेवून देते. आणि दर दिवशी थोडं थोडं तांदूळ मी खिडकीच्या त्या कट्ट्यावर ठेवून देते. ते रोज येऊन 3 टाईम खाऊन जातात ते पक्षी, त्याच्यामुळे ते संपून जातात. मी इकडे तिकडे नाही टाकत ते, त्याच्यामुळे ते एवढं काय वाटत नाही. मग मी इथे दिवा वगैरे लावून घेतला आणि मग बाकीचे उरलेले देव जे होते ना ते घासायला घेतले. कारण का जे काही क्लिष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये माती मित्या जाऊन बसते ना, तर त्या देवांना ब्रशने घासावं लागतं. आणि हा ब्रश स्वच्छ आहे, म्हणजे कोरा ब्रश, मी नवीन ब्रश घेतलेला आहे वापरायला. तरी ते छान अशी माझी देवपूजा झालेली आहे. बघू शकताय किती प्रसन्न वाटते अशी देवपूजा बघितलं की. त्यानंतर मग मी आवरायला घेतलं, तोपर्यंत लक्षात आलं की चटणी संपली. मग मी चटणी बरणीमध्ये भरून घेतली. जे सिरॅमिकच्या मोठ्या बरण्या असतात ना, त्याच्यामध्ये मी एकदम 10-10 किलो चटणी गावाकडून जी बनवून आणते ना ती ठेवून देते. म्हणजे मला वर्षभर काही टेन्शन राहत नाही चटणीचं. मग संपेल तशी अशी काढून ठेवायचं. खरं तर ना मला त्या चटणीसाठी ना काचेची बरणी वापरायची होती. पण मी जेव्हा ऑनलाईन काचेच्या बरण्या मागवल्या होत्या ना मिशोवरून, खूप छान आहेत त्या. त्यातली एक बरणी ना चुकून त्याला तडा गेला, त्याच्यामुळे आपल्या चटणीसाठी बरणी शिल्लक राहिली नाही. आणि जरी राहिली असती तरी मी वापरली नसती, कारण का आत्ताची मी तुम्हाला प्लास्टिकची बरणी दाखवली ना त्याच्यामध्ये भरपूर चटणी बसते, म्हणजे सतत आपल्याला काढावी लागणार नाही. आणि जी आपली काचेची बरणी आहे ना ती थोडीशीच त्याच्यामध्ये चटणी मावते, त्याच्यामुळे मग मी काचेची बरणी वापरायचं बंद केलं आहे. बाकी मग मीठ, तूप यासाठी मी काचेचीच बरणी रेफर करते, कारण का तूप आपल्याला कायमस्वरूपी टिकवून ठेवायचं असतं ना, ते काचेच्या बरणीमध्ये चांगलं राहतं. इकडे मी रात्रीची जी भांडी होती ना ती धुतलेली ती लावून घेतली स्टँडला. त्याच्यानंतर मग इकडे गवार जी मगाशी भाजायला टाकली होती बऱ्यापैकी भाजत आले. त्यानंतर त्याच्यामध्ये मी आपलं कोल्हापुरी लाल तिखट टाकले. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. मी 3 चमचे टाकलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची, कारण हे जे तिखट आहे ते कमी तिखट असल्यामुळं जरा बऱ्यापैकी टाकावी लागते चटणी. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि छान मिक्स करून झाल्यानंतर हाय फ्लेमवरच मी मिक्स करून घेते आणि मग त्याच्यामध्ये पाणी ओतून देते. आणि ही मला अशी लपतपच भाजी बनवायची आहे, कारण का ह्याने सांगितलं, म्हणजे आम्हाला तशीच आवडते ती, जास्त सुकी सुकी भाजी नाही आवडत. तिकडे गवार शिजते तोपर्यंत म्हटलं भाकरी बनवून घेऊया. भाकरी करायची म्हटलं ना की मी खूप खुश असते, कारण का जितका चपात्या करायला वेळ लागतो ना तितका भाकरीला वेळ लागत नाही, पटकन भाकरी होऊन जातात. आणि चपात्या करायच्या म्हटलं ना की भरपूर प्रमाणात कराव्या लागतात, डब्यासाठी पण आणि घरी पण असं म्हणून. आणि हे जेव्हा घरी असतील तेव्हा आमच्याकडं भाकरी बनते, कारण का एकच दिवस मग तो सुट्टीचा असतो ना, त्यामुळे भाकरी करावीच लागते. आणि खरं तर तांदळाचीच भाकरी खातात, बाकी कोणतीही भाकरी खात नाहीत. बाकी नाचणीची किंवा बाजरीची अशी भाकरी जास्त खाल्ली जात नाही. मध्यंतरी मावशीने नाचणी दिली होती तेव्हा सतत होती नाचणीची भाकरी, पण ती गरम गरमच खावी लागते, नाहीतर मग वातड होऊन जाते. यावेळेस ना तांदळाचं जे पीठ आहे ना ते वसवशीत झाले, म्हणजे त्याला चिकटपणा खूप कमी आहे, त्याच्यामुळे मग उतवणी घ्यावी लागते. उतवणी म्हणजे काय, जे तवा तापलेला असतो ना त्याच्यामध्ये जे पाणी टाकून आपण उकळी घेऊन पाणी घेतो ना,
ते त्या भाकरीच्या पिठामध्ये मिक्स करायचं, म्हणजे छान असं चिकट पीठ होतं आणि सुंदर अशी गोल गरगरीत भाकरी होते. आणि इकडे गवार पण आपली बऱ्यापैकी शिजली, निम्मी शिजत आली. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला अजून हवं असेल तर याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही लपतप भाजी बनवू शकताय. मी बस केलं एवढंच, कारण आम्हाला अशीच भाजी पाहिजे होती. त्यानंतर मी कारलं पण चिरून घेतलं होतं एक साईडला आणि मीठ लावून ठेवून दिलं होतं. ते भाजायला टाकलं आणि इकडे कुकर लावला आहे भाताचा. मग मामांचा फोन आला, म्हणजे सासऱ्यांचा, की मला डांगर खायचं आहे. म्हणून मग इथे तयार जे डांगर पीठ यांनी आणलं होतं ना, 50 रुपये 200 ग्रॅम. आणि त्याच्यामध्ये सगळं ॲडेड असतं, म्हणजे मीठ, तिखट वगैरे सगळं. ते फक्त कांदा आणि टोमॅटो चिरायचा आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये पीठ टाकून ना फक्त थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. ते अशा पद्धतीनं छान असं डांगर तयार होतं. का काय माहिती, त्यांना म्हटलं गवारची भाजी वगैरे बनवली, पण त्यांना डांगरच आज खायचं होतं, म्हणजे माझ्या सासऱ्यांना. तर इथे मी ताट घेऊन जाते त्यांच्यासाठी. त्यांना जेवायला वाढलं. ओंकार काय अजून उठला नव्हता झोपेतून, त्याच्यामुळे मग बाबांना वाढून दिलं आणि मी घरी आली. त्यांना हे सकाळचं जेवण दिलं आहे. आत्ता बरोबर दुपारच्या 2:30 वाजलेत आणि आता ही आमची जेवण वगैरे झाली. सकाळी बाबांना चपाती आणि डांगर करून दिलं होतं. आता हे जेवणाचं ताट घेऊन गेले बाबांसाठी आणि तिथंच गप्पा मारत बसते. तर बसा म्हटलं आणि मी दुसरं ताट ओंकारसाठी घेऊन गेले आणि ते दिलं त्याला आणि वरती आली मी. आता दुपारी ना बाबांना डाळ आणि भातच दिले. ते भात थोडासाच खातात, त्याच्यामुळे मग हे पण पटकन आले वरती. थोडा वेळ येऊन बसते तो पण आले वरती. तर बाबा जेवत आहेत वगैरे म्हणाले. त्यानंतर मग आम्ही आराम केला आणि मी जे दळण काल दिलं होतं ना, ते दळण घेऊन आली जाऊन. खरं तर आज काकींना मी त्या सकाळी 8 वाजता काढून ठेवायला सांगितलं होतं दळण. ते बिचारे काकीने 7:30 वाजता सकाळी काढून ठेवलं होतं, पण मी आणायलाच नाही गेली. मी संध्याकाळी गेली आणायला 5, 5:15 वाजता. तिकडून आली, दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि छान निवांत असं बसली होती. कारण जेवणाचं काय एवढं नव्हतं संध्याकाळचं, फक्त एकच भाजी बनवायची होती आणि थोडासा भात बनवायचा होता. इकडे हे ना बाहेर जायची तयारी करतायत, म्हणजे खरं तर बाहेर भरपूर असा अजून पाऊस पडतो आहे. संध्याकाळ झाली तरी ते जात आहेत पाणी आणण्यासाठी. आणायला जाणार नव्हते, त्यांना कंटाळा आलेला, कारण एवढा पाऊस पडतो आहे म्हटल्यावर बाहेर पडायचा कंटाळा येतो. तर गेले ते पाणी आणण्यासाठी, कारण रविवार असून उद्या त्यांना सुट्टी नव्हती. त्याच्यामुळे 2 दिवस मुलं नाहीत तर अजिबात करमत नाही. म्हणजे कालच गेलेत, पण आज पण अख्खा दिवस असंच गेला आहे माझा. घरात असली की दंगा असतो आणि नसली की करमत पण नाही. आणि बऱ्यापैकी पसारा कमी होतो ती नसलीत की. आणि असली की स्वराजनं इकडची वस्तू तिकडे, तिकडची वस्तू इकडे, हे त्याचं चालू असतं. पण येतील 2 दिवसात. आज शनिवार आहे ना, शनिवारपासून स्वराची शाळा चालू झाली आहे. खरं तर रविवारमध्ये एक सुट्टी आणि सोमवारी परत शाळा चालू होईल. बघूया सोमवारपर्यंत येत आहेत काय. आणि आता मी बनवते वांग्याची भाजी, म्हणजे भरलेलं वांगं. कारण सकाळी तर गवार वगैरे झाले, परत बाबांना जेवण द्यायचं आहे ना, तर म्हटलं एकच लपथप भाजी बनवून घेते आणि पुन्हा भेटते. खरं तर ना मुलं गावी गेल्यानंतर ना मोबाईलवर बोलायला अजिबात मागत नाहीत. त्यांनी दम दिला होता गावी गेल्यानंतर माझ्याशी बोलायचं, म्हणून इथे स्वराजसोबत ते बोलत आहेत. आपली मस्त अशी तर वांग्याची भाजी, म्हणजे भरलेलं वांगं बनवलं आहे, ते अजून शिजते. आणि इकडे थोडा भात बनवला आहे. ते ह्यांच्यासोबत मुलांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत आहेत, तोपर्यंत म्हटलं सगळं आवरून घ्यावं पटकन. ह्यांचं व्हिडिओ कॉलवर बोलून झाल्यानंतर मग मी मोबाईल घेतला बोलण्यासाठी. तर हा हट्टी काय बोलतच नाही, त्याचा टाईमपास तिकडे चालूच आहे. तरी पण मी विचारलं जेवलास काय वगैरे, तर हो म्हणाला. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.